स्ट्रॉंग पीएच आपल्या स्टमकमध्ये असताना तिथंही काही ॲक्टिव्ह काम करणारे एन्झाईम आहेत, जसं पेप्सिन आहे, रेनिन आहे. आणि स्ट्रॉंग अल्कलाइन पीएच असताना अनेक एन्झाईम तिथंही काम करतात, जसं सुक्रेज असेल, लायपेज असेल, माल्टेज असेल, कितीतरी एन्झाईम्स तिथंही काम करतात. त्यामुळं एक्स्ट्रीम कंडिशन प्रत्येकाच्या ठरलेल्या आहेत, पण ऑप्टिमम पीएच त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. पीएच किती पाहिजे? ऑप्टिमम पाहिजे. आता पेप्सिनचं पहा, एक्सेप्शनल 2 pH, पेरॉक्सिडेज 5 pH, अमायलेज 7 pH, युरिएज 7 pH, कॅटालेज 7 pH, ट्रिप्सिन 8 pH. So they are specific to particular pH. Inorganic catalysts work at high temperature and pressure, but enzymes get damaged in high temperature. म्हणजे जवळपास 25 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास एन्झाईम व्यवस्थित काम करतात. 10 ते 25 ही नॉर्मल रेंज आहे. पण 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जर टेम्परेचर वाढलं तर एन्झाईमचं डिनॅचरेशन होतं. कमी झालं तर एन्झाईम इनॅक्टिव्ह होतात. परंतु थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम जे असतात, गरम पाण्याचे झरे असतील किंवा ज्वालामुखी असेल, त्या ठिकाणी काही मायक्रोब्स राहतात. जसं आपण मगाशीच सांगितलंय, थर्मस ॲक्वॅटिकस नावाची बॅक्टेरिया अशा ठिकाणी आपल्याला गरम, जिथं हॉट स्प्रिंग आहे त्या ठिकाणी किंवा ज्वालामुखी ज्या ठिकाणी आहेत तिथं आढळतात. आणि त्यांच्याकडून आपण टॉक पॉलिमरेज एन्झाईम आयसोलेट केलेलं आहे आणि ते एन्झाईम 90 to 94 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असताना सुद्धा ॲक्टिव्ह राहतं. आणि त्याचाच उपयोग आपण कुठं करतोय? PCR टेक्निकमध्ये. आज तुम्ही पाहताय कोरोनाचं टेस्टिंग करताना महत्त्वाची समजली जाणारी टेस्ट म्हणजे RT-PCR, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. RT म्हणजे रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन, कारण तो RNA व्हायरस आहे. आपल्याला RNA पासून DNA बनवायचं आहे आणि DNAचं चेकिंग करायचं आहे. तर RT-PCR, PCR म्हणजे ही DNAची झेरॉक्स मशीन आहे. DNAच्या कॉपीज बनवू शकते. तर त्या PCR टेक्निकमध्ये आपल्याला टेम्परेचर, थर्मोसायकल्स मेंटेन करावे लागतात आणि तिथं आपण टॉक पॉलिमरेज सारखं हाय टेम्परेचर 90 to 94 डिग्री सेंटीग्रेडला ॲक्टिव्ह राहणारा एन्झाईम तिथं आपण वापरतो. त्यानंतर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. enzymes are specific to substrate. Particular enzyme act on particular substrate हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु त्याचबरोबर सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीवरती परिणाम करतं. With increase in substrate concentration, velocity of action, enzyme action rises at first. पहा, जसं समजा एक एन्झाईमचं ॲक्शन आपल्याला स्टडी करायची आहे, इकडं आपण व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन आणि इकडं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन घेतोय. जसं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवू एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढते, पुन्हा वाढते, कारण सुरुवातीला सबस्ट्रेट कमी असतं आणि त्याच्यामुळं एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईट फ्री असतात. जशी एखादी बस आहे, 50 सीटाची बस आहे,
तुम्ही 20च त्यात सीट भरले असतील, समजा तुम्ही पुण्याला निघालेला आहात, सोलापूरहून पुण्याला निघालाय, सोलापूरहून फक्त 20 लोक बसलेले आहेत, तर त्याचे 30 लोकांच्या साईट तिथं आणखी शिल्लक आहेत, 30 सीट आणखी शिल्लक आहेत. त्यामुळे आणखी कॅपॅसिटी आहे. पुन्हा तुम्ही सबस्ट्रेट आणखी वाढवला, इंदापूरला गेल्यावर अजून 5 सीट बसल्या, आणखी रेट वाढणार आहे. आणखी पुढे गेल्यानंतर 5 सीट बसल्या, आणखी वाढणार आहे रेट. आणि ज्यावेळी 50 सीट असलेली गाडीमध्ये 50च्या 50 सीट बसतील, त्यावेळी नंतर सीट घेणार नाही, ऍक्टिव्हिटी नंतर त्याची एनहान्स होणार नाही. असं आपण एक्झाम्पल घ्या. तसं जर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवत चाललो आपण, तर एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईट फ्री असतात. रिॲक्शन वाढणार, रिॲक्शनचा रेट वाढणार 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 वाढणार, परंतु एका लेवल पर्यंत वाढणार आणि पुन्हा स्थिर होणार. मॅक्झिमम व्हेलॉसिटी. याच्यानंतर रिॲक्शनचा रेट वाढत नाही. तसं तर एन्झाईम मध्ये ऍक्टिव्ह साईट 2 असतात, पण आपण एक उदाहरण म्हणून गृहीत धरू, रिअल नाही. 100 ऍक्टिव्ह साईट आहेत, तर 100 ऍक्टिव्ह साईट भरेपर्यंत एन्झाईम हाय स्पीडनंच करणार आहे काम. पण 100 नंतर तुम्ही 1000 सबस्ट्रेटचे मॉलिक्यूल टाकले तर एन्झाईम काय करणार? पहिल्या 100चं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये करणार, पुन्हा दुसऱ्या 100चं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये करणार, तिसऱ्या 100चं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये करणार. या पद्धतीनं एन्झाईम काम करतं. पण एक मॅक्झिमम जी व्हेलॉसिटी आहे त्या त्याच्यानंतर तुम्ही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जरी वाढवलं तरी रिॲक्शनचा रेट वाढणार नाही. त्यालाच आपण म्हणतो व्ही मॅक्स. आणि त्याची हाफ, त्याची निम्मी, त्याला आपण म्हणतो हाफ व्ही मॅक्स. आणि यालाच आपण म्हणतो केएम कॉन्स्टंट. यालाच आपण काय म्हणतो? केएम कॉन्स्टंट. जर सबस्ट्रेट किंवा केएम लेस असेल, कमी असेल, तर एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईट ओपन असतील. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं वाढत जाईल तशा ऍक्टिव्ह साईट ओपन असण्याचं प्रमाण कमी 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 होत जाईल. तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवत असताना एन्झाईमची ऍक्टिव्हिटी सुद्धा वाढते, पण त्याला लिमिट आहे, मॅक्सिमम. अशी एक लेवल विचारात घ्या की त्या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्ही कितीही सबस्ट्रेट ऍड केलं, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन मर्यादेपर्यंत वाढवलं तर एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढते, नंतर कॉन्स्टंट राहणार, त्यामध्ये बदल होणार नाही. त्याला आपण व्ही मॅक्स म्हणतो. With increase in substrate concentration, velocity of action rises at first and reaches at maximum velocity. इथपर्यंत रीच झाली. This is not exceeded further rise in concentration. पुन्हा तुम्ही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं यापेक्षा जास्त, तर ऍक्टिव्हिटी वाढणार नाही. बिकॉज एन्झाईम मॉलिक्युल्स फ्यू दॅन सबस्ट्रेट मॉलिक्युल. एन्झाईम काय जास्त घेत नाही आपण, फार स्मॉल क्वांटिटीमध्ये वापरले जातात. नो फ्री एन्झाईम मॉलिक्युल बाइंड्स विथ ॲडिशनल सबस्ट्रेट मॉलिक्युल. तुम्ही सबस्ट्रेट ॲड केलं त्याच्याबरोबर बाइंड व्हायला एन्झाईम कुठं आहेत? कारण एन्झाईम थोडेसे घेतलेले आहेत आपण, सबस्ट्रेट जास्त घेतलोय आपण. त्यामुळं ठराविक मर्यादेपर्यंत व्हेलॉसिटी वाढणार, त्याच्यानंतर वाढणार नाही, कारण फ्री एन्झाईम्स त्यासाठी अवेलेबल होत नाहीत. यावरती सुद्धा MCQ विचारला गेलेला आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा.
So substrate concentration is important for action of enzyme. It affects the rate of reaction. बघा, लो सबस्ट्रेट मॅक्झिमम आणि हाय सबस्ट्रेट असेल तर स्टॅबिलिटी येईल, पुढं काही रेट वाढणार नाही ॲक्शनचा. त्याच्यानंतर inhibitors, enzyme inhibitors also affect the rate of reaction. Binding of specific chemical or inhibitors shut off enzyme activity. This is called as inhibition. काही chemicals substrate शिवाय वेगळे chemicals त्या एन्झाईमला बाइंड केले जातात, बाइंड होतात आणि त्यामुळं एन्झाईमची ॲक्टिव्हिटी इनहिबिट होते. त्याला आपण म्हणतो इनहिबिशन. त्याला आपण इनहिबिशन म्हणतो. द इनहिबिटर्स आर क्लोजली सिमिलर टू सबस्ट्रेट. आता इथं जर पाहिलं तर हे एक एन्झाईम आहे आणि हे एन्झाईमची ही ऍक्टिव्ह साइट आहे. या एन्झाईमची ऍक्टिव्ह साइट आहे. त्या एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइट बरोबर परफेक्ट फिट होणारं सबस्ट्रेट तिथं बाइंड होऊ शकतं. परंतु काही कंपाऊंड्स या सबस्ट्रेट नाहीत, पण सबस्ट्रेटच्या आकाराचे काही इतर कंपाऊंड सुद्धा या एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइटला बाइंड होतात. जसं इथं एक्झाम्पल घेतलं तर हे पर्टिक्युलर सबस्ट्रेट आहे. ते सबस्ट्रेट या एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइटला बाइंड होणार आणि रिॲक्शन होऊन पर्टिक्युलर प्रॉडक्ट तयार होणार. हे आपल्याला माहित आहे, ही प्रोसेस होणारच आहे. परंतु हा कंपाऊंड दिसायला आकारानं सबस्ट्रेट सारखा आहे, परंतु सबस्ट्रेट नाही आहे. जर असा दुसराच कंपाऊंड इथं सबस्ट्रेटच्या ऐवजी बाइंड झाला, सबस्ट्रेटच्या ऐवजी हा बाइंड झाला, तर एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इनहिबिट होते आणि इथं सबस्ट्रेट आणि हा इनहिबिटर यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण होते आणि म्हणून या प्रोसेसला आपण म्हणतो कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन त्याला असं म्हणू शकतो. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे सक्सिनिक ऍसिड. TCA सायकल मध्ये सक्सिनिक ऍसिड पासून फ्युमॅरिक ऍसिड बनतं. फ्युमॅरिक ऍसिड बनतं. तर होतं काय, समजा सक्सिनिक ऍसिड आहे. सक्सिनिक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू फ्युमॅरिक ऍसिड. या दरम्यान होतं काय, सक्सिनिक ऍसिड डिहायड्रोजिनेज एन्झाईम काम करतं. त्यामुळे रिॲक्शन प्रॉपरच होणार आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण सक्सिनिक ऍसिड डिहायड्रोजिनेज सारखा असणारा, आकारानं तशाच प्रकारचं असणारं मेव्हॅलोनिक ऍसिड इथं बाइंड होतं आणि मेव्हॅलोनिक ऍसिड हा सबस्ट्रेट सारखा दिसणारा इतर कंपाऊंड इनहिबिटर तिथं बाइंड होतो. त्यामुळं या सबस्ट्रेट काही ठिकाणी बाइंड होणार, काही ठिकाणी इनहिबिटर बाइंड होणार. म्हणजे सबस्ट्रेटला कॉम्पिटिशन निर्माण झाली आणि एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इनहिबिट झाली. त्याला आपण म्हणतो कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. परंतु काही कंपाऊंड्स इथं असे सुद्धा आहेत. तसा विचार केला तर या ठिकाणी हे सबस्ट्रेट प्रॉपर आहे, ऍक्टिव्ह साइट जशी आहे तसं इथं सबस्ट्रेट आहे. हे याला बाइंड झालं तर काही प्रॉब्लेम नाही.
एक्झाम्पलच घ्यायचं म्हटलं तर सायटोक्रोम ऑक्सिडेज, हे ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये एन्झाईम लागतं ATP प्रोडक्शन साठी. या एन्झाईमला सायटोक्रोम ऑक्सिडेज एन्झाईम आहे. या बरोबर पर्टिक्युलर सबस्ट्रेट इथं कंबाईन झालं तर विषयच नाही, ATP प्रोडक्शन होणार. परंतु जर का या ठिकाणी बरं इथं ऍक्टिव्ह साइट आहे ती आहे, ऍक्टिव्ह साइट मध्ये काही बदल केलेला नाही, तिथं सबस्ट्रेटच कंबाईन होणार. परंतु असा एखादा वेगळाच कंपाऊंड जसं सायनाइड आहे, हे सायनाइड ऍक्टिव्ह साइट सोडून इतर ठिकाणी बाइंड झालं तरी एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इनहिबिट होते. आता या कंपाऊंडनं, या सायनाइडनं ऍक्टिव्ह साइट बाइंड त्याच्याबरोबर बाइंड झालंय का, म्हणजे सबस्ट्रेट बरोबर कॉम्पिटिशन त्याची आहे का, नाही. सबस्ट्रेट बरोबर कॉम्पिटिशन नाही. सबस्ट्रेट बाइंड होऊ शकतं पण सबस्ट्रेट ऍक्टिव्ह साइट शिवाय इतर ठिकाणी हे इनहिबिटर बाइंड होतं आणि एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इनहिबिट करतं. अशा प्रकारचं जे इनहिबिशन आहे त्याला आपण म्हणतो नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन, बिकॉज देर इज नो कॉम्पिटिशन बिटवीन ऍक्टिव्ह साइट्स ऑफ सबस्ट्रेट, active site of enzyme and substrate. The inhibitor binds with other site of enzyme. त्यामुळे कॉम्पिटिशन राहत नाही. जसं सायनाइड, इथं सायनाइड बाइंड झालंय, ऍक्टिव्ह साइट याच्याबरोबर आहे ती आहे, आणि असं सायनाइड पॉयझनिंग झाल्यामुळे ATP प्रोडक्शन काय होणार आहे, थांबणार आहे. दॅट लीड्स टू डेथ. तर असे इनहिबिटर्स जे आहेत ते सुद्धा एन्झाईम ऍक्टिव्हिटीवरती परिणाम करतात. मगाशी आपण चर्चा केलेलीच आहे, कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशनची चर्चा केलेलीच आहे. काय, जसं सक्सिनिक ऍसिड पासून फ्युमॅरिक ऍसिड बनताना सक्सिनिक ऍसिड डिहायड्रोजिनेज एन्झाईम पाहिजे, पण तशाच आकाराचं मेव्हॅलोनिक ऍसिड त्या एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइट बरोबर बाइंड होऊ शकतं. त्यामुळं सबस्ट्रेट बरोबर कॉम्पिटिशन निर्माण झालं. काही एन्झाईमच्या मॉलिक्यूल बरोबर सबस्ट्रेट बाइंड होणार, काहींबरोबर इनहिबिटर मेव्हॅलोनिक ऍसिड बाइंड होणार. त्यामुळे इथं कॉम्पिटिशन निर्माण होते आणि एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इनहिबिट केली जाते. याला आपण कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर म्हणतो. कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर्स आर युज्ड टू कंट्रोल द बॅक्टेरियल पॅथोजन्स. आणि नॉन कॉम्पिटेटिव्ह मध्ये सबस्ट्रेट जिथं ऍक्टिव्ह साइटला बाइंड होणार आहे एन्झाईमच्या, तिथं कॉम्पिटिशन करत नाही ते इनहिबिटर, दुसऱ्या ठिकाणी बाइंड होत आहे आणि एन्झाईम नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटरच्या मदतीनं एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इनहिबिट केली जाते. देन क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम्स. क्लासिफिकेशन अँड नॉमनक्लेचर ऑफ एन्झाईम. एन्झाईमला नाव देताना शेवटी ASE वापरलं जातं. पेप्टायडेज, माल्टेज, सुक्रेज. परंतु याला काही एक्सेप्शन सुद्धा आहेत, जसं ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिनोजेन, पेप्सिन, रेनिन, असे काही एक्सेप्शन सुद्धा त्यामध्ये आहे.
एन्झाईमचं क्लासिफिकेशन मेनली 6 ग्रुपमध्ये केलेलं आहे. पहिलं, जे एन्झाईम ऑक्सिडेशन रिडक्शन घडवून आणतात त्यांना ऑक्सिडो रिडक्टेज म्हणायचं. ऑक्सिडो रिडक्टेज किंवा डिहायड्रोजिनेज. जसं सक्सिनिक डिहायड्रोजिनेज, अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड डिहायड्रोजिनेज, पायरुविक डिहायड्रोजिनेज. कितीतरी ठिकाणी अशा प्रकारे ऑक्सिडेशन रिडक्शनच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होणारे जे एन्झाईम्स आहेत त्यांना आपण म्हणतो ऑक्सिडो रिडक्टेज. त्यानंतर सेकंड ग्रुप आहे ट्रान्सफरेज. हे काही पर्टिक्युलर ग्रुपला ट्रान्सफर करतात म्हणून त्यांना ट्रान्सफरेज नाव दिलंय. जसं ट्रान्स अमायनेज, कायनेज हे सगळे ट्रान्सफरेज आहेत. त्यानंतर हायड्रोलेजेस. काही कंपाऊंडचं ब्रेकडाऊन, सबस्ट्रेटचं ब्रेकडाऊन वॉटरच्या प्रेझेन्समध्ये घडवून आणणाऱ्या एन्झाईमचा ग्रुप हायड्रोलेजेस. स्प्लिट सबस्ट्रेट इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, फॉस्फेटेज, पेप्टाइडेज असे एन्झाईम्स वॉटरच्या प्रेझेन्समध्ये सबस्ट्रेटचं ब्रेकडाऊन घडवून आणतात. परंतु लायसेज एन्झाईमचा जो ग्रुप आहे तोही सबस्ट्रेटचं ब्रेकडाऊन घडवून आणतो पण वॉटरच्या अब्सेन्स मध्ये. सो इट ब्रेक सबस्ट्रेट इन अब्सेन्स ऑफ वॉटर. त्यानंतर आयसोमिरेज, मिरर इमेज. जसं ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि फ्रक्टोज 6 फॉस्फेट, दीज आर मिरर इमेज ऑफ इच अदर. काही ॲटमची रिअरेंजमेंट केली जाते या एन्झाईमच्या साह्यानं, आयसोमिरेज. जसं आपण आरशामध्ये पाहिलं तर इमेज तर आपली आहे पण आपण उजवा हात वर केला की डावा हात वाटतो आपल्याला. दॅट मिरर इमेज, आयसोमिरेज. आणि लायगेज जोडण्याचं काम करतात लायगेज. जसं डीएनए चे तुकडे जोडण्याचं काम डीएनए लायगेज करतं. टेलर आहे, सील करणारा एन्झाईम आहे लायगेज, जॉइनिंग एन्झाईम आहे. त्यानंतर ॲलोस्टेरिक एन्झाईम एक टर्म येते, बघूया आपण. जनरली पर्टिक्युलर एन्झाईम बाइंड्स विथ पर्टिक्युलर सबस्ट्रेट. हे तर सर्वांना माहीतच आहे. पर्टिक्युलर एन्झाईम बाइंड्स विथ पर्टिक्युलर सबस्ट्रेट फॉर देअर ॲक्शन. बट सम एन्झाईम बाइंड्स विथ मेनी केमिकल्स. जर अनेक सबस्ट्रेट बरोबर, अनेक केमिकल बरोबर एखादं एन्झाईम बाइंड होत असेल तर त्याला आपण म्हणतो अलोस्टेरिक एन्झाईम्स. अलोस्टेरिक एन्झाईम्स. फॉर एक्झाम्पल फॉस्फोफ्रक्टोकायनेज. टीसीएस सायकलची टीसीएस सायकल नाही, ईएमपी पाथवे मध्ये ग्लुकोज फ्रक्टोज 6 फॉस्फेट जे आहे त्याचं कन्व्हर्जन फ्रक्टोज 1,6 डायफॉस्फेट मध्ये केलं जातं. आणि ते करणारं एन्झाईम कोणतं आहे तर फॉस्फोफ्रक्टोकायनेज एन्झाईम आहे. हे अतिशय महत्वाचं एन्झाईम समजलं जातं. अनेक केमिकल वरती ऍक्ट होणारं एन्झाईम असल्यामुळं अलोस्टेरिक एन्झाईम समजलं जातं.
ॲक्सलरेट रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ एडीपी. एडीपी असेल तर रिॲक्शनचा रेट वाढवण्याचं काम हे एन्झाईम करतं. बट इनहिबिट रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ एटीपी. एटीपी असेल तर इनहिबिट करतं हे. तर अशा प्रकारचे एन्झाईम्स जे आहेत त्यांना अलोस्टेरिक एन्झाईम्स आपण म्हणतो. आपण आता क्लासिफिकेशन जे स्टडी केलेलं आहे तेच परत पहा. ऑक्सिडो रिडक्टेज, कॅटालाइज ऑक्सिडेशन रिडक्शन, ऑक्सिडेशन रिडक्शनचं कॅटालाइज ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस पहा. त्यानंतर ट्रान्सफरेज, कॅटालाइज ट्रान्सफर ऑफ ग्रुप अदर दॅन हायड्रोजन, हायड्रोजन शिवाय इतर ग्रुपचं ट्रान्सफर करणारा एन्झाईमचा ग्रुप. हायड्रोलेजेस, ब्रेकडाऊन ऑफ सबस्ट्रेट इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. हायड्रोलिसिस ऑफ इस्टर, इथर, पेप्टाइड, ग्लायकोसाइडिक बॉन्ड, कार्बन किंवा सी हलाइड किंवा पीएन बॉन्ड्स असतील ते ब्रेक करणं. लाएज, कॅटालाइज रिमूव्हल ऑफ ग्रुप बाय मेकॅनिझम अदर दॅन हायड्रॉलिसिस. वॉटरच्या ॲब्सेन्समध्ये ब्रेकडाऊन करणाऱ्या एन्झाईमचा ग्रुप. आयसोमिरेज, कॅटालाइज इंटर कन्व्हर्जन ऑफ ऑप्टिकल, जिओमॅट्रिक और पोझिशनल आयसोमर्स आपण सांगितलेलं आहे. आणि लायगेज, कॅटालाइज द लिंकिंग ऑफ टू कंपाऊंड्स, दोन कंपाऊंड जोडण्याचं काम करतं. दोन कंपाऊंड जोडण्याचं काम करतं. कोफॅक्टर्स बद्दल आपल्याला ऑलरेडी माहित आहे, परंतु इथं दिलंय तर अजून एकदा बघूया. These are non-protein constituents bound to enzyme to make enzyme catalytically जास्त आणखी ऍक्टिव्ह करण्याचं काम करतं. म्हणजे समजा एन्झाईमचा फक्त प्रोटीन असेल आणि त्याचा स्पीड समजा 50चा असेल तर हे 70चा स्पीड वाढवायचं, म्हणजे आणखी स्पीड वाढवायचं काम कोफॅक्टर करत असतात. ॲपो एन्झाईम, प्रोटीन पार्ट जो असतो त्याला आपण ॲपो एन्झाईम म्हणतो आणि कोफॅक्टर त्याला जोडला जातो आणि त्याचं बनतं होलो एन्झाईम, कॉन्जुगेटेड एन्झाईम. कोफॅक्टर प्लस ॲपो एन्झाईम फॉर्म्स होलो एन्झाईम. When cofactor is removed from enzyme, its catalytic activity is lost. Its catalytic activity is lost. Now question may ask, what happens when cofactor which is binded with enzyme is removed? The catalytic property get lost. आता कोफॅक्टर्स कोणते आहेत? प्रोस्थॅटिक ग्रुप, कोएन्झाइम्स आणि मेटल आयन्स. आपण ऑलरेडी याच्यापूर्वी स्टडी केलेलाच आहे याचा. प्रोस्थॅटिक ग्रुप्स, प्रोस्थॅटिक ग्रुप्स जे असतात ते ऑर्गॅनिक असतात, टाइटली बाउंड टू ॲपो एन्झाईम. क्वेश्चन विचारला जातो, यावर लक्षात असू द्या. Heme in peroxidase and catalase, they catalyze breakdown of H2O2 to water and O2. Heme इथं दाखवलेलं आहे. Heme moiety of peroxidase and catalase. Coenzymes ऑर्गॅनिक आहेत, ट्रान्झिएंट बाइंडिंग, लूज बाइंडिंग आहे यांचं. मेनी कोएन्झाईम कंटेन्स विटॅमिन्स, आपण याचाही स्टडी केला. NAD असेल, NADP असेल, नायासिन आहे त्यामध्ये, इथं दाखवलेले आहेत. मेटल आयन्स, दे फॉर्म कोऑर्डिनेशन बॉन्ड्स विथ साइड चेन ऑफ ऍक्टिव्ह साइट and one or more coordination bonds with substrate.
Zn++ is a cofactor for carboxypeptidase. Cofactor. This is about एन्झाईम आणि हा चॅप्टर संपलेला आहे. आपल्याला बायोमॉलिक्यूल हा चॅप्टर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. 12th मध्ये केमिस्ट्रीमध्ये हा बायोमॉलिक्यूल आणखी डीपमध्ये केमिस्ट्रीच्या व्ह्यूनं हा चॅप्टर आहे. तो त्याचं बेसिक इथं चांगलं तयार होईल असं मला वाटतं. अभ्यास करा, तळमळीनं अभ्यास करा, कारण तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढं करिअर ब्राईट होईल. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ते. जसं सबस्ट्रेट वाढतं तसं एन्झाईम ॲक्टिव्हिटी सुद्धा ॲक्सलरेट होते. त्याप्रमाणे जसं स्टडी वाढवाल तसं करिअर ब्राईट होण्याचे चान्सेस सुद्धा वाढत जाणार. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि चॅप्टर मध्ये कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर मला कळवा. जर डाऊट असतील तेही मला कळवा. त्यामध्ये आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो. परंतु या सर्व प्रोसेसमध्ये मी तुमच्याबरोबर सतत आहे हे विसरू नका. थँक यू व्हेरी मच.